मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वजा प्रतीकालौकिक परंपरां से रघुकुल भूषण राम। श्री राम श्री राम श्री राम। पुरुषार्थांच्या मर्यादांचे असीम सागर राम। दिव्यत्वाची मिळे प्रचिती स्मरता स्मरता राम। पाहता पाहता राम श्री राम श्री राम। ज्याला देव तारी त्याला कोण मारी अशी कहावत आपण ऐकली असेल, म्हण अशी ऐकली असेल. असा देवाकडून आशीर्वाद प्राप्त झालेला एक लहानसा तहाना बाळा ज्याला सरस्वतीने आपल्या मांडीवर घेतलं. माळव्यातील एकमेव प्रसिद्ध मराठी मासिक श्री सर्वोत्तम ऑनलाईन मॅगझिन आणि इंदोरची साहित्यिक सामाजिक संस्था लिवा साहित्य सेवा समिती या संस्थेद्वारा आयोजित एक रचनाकार या शृंखलेत मी अभय मांडके आपण सर्वांचे स्वागत करतो. आज मी आलो आहे श्री विश्वनाथ शिरोडकर ज्येष्ठ साहित्यकार यांच्या घरी. आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. आपण सर्व माझ्याबरोबर राहा अशी मी आपणास विनंती करतो. नमस्कार. नमस्कार. आपलंही स्वागत आहे मांडके साहेब. नमस्कार. ह्यांची एक कादंबरी मी होतो मी नव्हतो ही माझ्या वाचण्यात आली. तशा तर मी यांच्या पुष्कळ लेख कादंबरी नाटक सगळं वाचलं, पण त्यातल्या त्यात मला जे लक्षात ही कादंबरी आली ज्याच्यामुळे मी खूप प्रभावित झालो. आणि जसं मी सांगितलं ईश्वरीय निष्ठे ईश्वर कशाला म्हणतात आणि त्याची निष्ठा कशी असते यासाठी मी चर्चेसाठी आलो आहे शिरोडकर साहेबांच्या घरी. आणि आता मी त्यांचा साहित्यिक प्रवास जाणून घेईन आणि तो तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर मी व्यवस्थित मांडायचा प्रयत्न करतो. तर शिरोडकर साहेबांना मी आता पहिला प्रश्न राहील की आपला साहित्यिक प्रवास कसा सुरू झाला? बर. साहित्यिक प्रवास म्हणजे मी मुरण्याला शाळेमध्ये होतो आणि 1962 जेव्हा चीनने भारतावरती आक्रमण केलं होतं तेव्हा मी 9वी-10वीत होतो आणि त्या सुमारास मी एक कविता लिहिली होती. बरं. ती कविता मुरण्यामध्ये एका साप्ताहिक त्याच्यात ती प्रसिद्ध झाली आणि मग मी उत्साहित झालो आणि असं मग माझं तो 1963च्या मे महिन्यापासून साहित्याचा प्रवास सुरू झाला. पण या अगोदर मला आणखीन सांगायचं आहे की आमच्या शिरोडकर घराण्यामध्ये साहित्याचा जो वसा आहे त्याच वारसामध्ये माझ्यामध्ये एक बीज होतं. बरं. त्यामुळे मी पुढे वाढलो. म्हणजे माझे काका रवी शिरोडकर हे उत्तर भारतातले पहिले मराठी पत्रकार होण्याचा त्यांना मान आहे. अच्छा. ग्वाल्हेरला जे प्रणव व्याख्यानमाला चालते शरद व्याख्यानमाला, त्या शरद व्याख्यानमालाचे जे 2-4 लोक दिवेकर करकरे हे होते त्यात शिरोडकर रवी शिरोडकर एक सदस्य होते. अशा 4 लोकांनी मिळून शरद व्याख्यानमाला जे आता ग्वाल्हेरला 99 वर्ष झालेली चालली आहे त्यात त्यांनी सुरू केलं. त्यानंतर मग त्यांनी एक हितचिंतक मासिक सुरू केलं जे 3 वर्ष चाललं आणि त्या हितचिंतक मासिकाचा पानिपत विशेषांक हा फार गाजला 1932 साली. आणि त्या पानिपत विशेषांकचं आणखीन जर का आजच्या पिढीला महत्त्व सांगायचं आहे तर विश्वास पाटील यांची कादंबरी पानिपत फार गाजलेली आहे. त्या पानिपत लेखांतून विश्वास पाटील यांनी संदर्भ घेतलेले त्यांच्या कादंबरीसाठी
हे त्यांनी जाहीरपणे टी व्हीवरती सांगितलं आणि वर्तमानपत्रातही सांगितलं वा. की ते तर असा ऐकून तो वारसा. आणि आमच्या वडिलांनाही वाचायची खूप आवड होती आणि खूप साहित्य त्यांनी वाचलं. त्यांनी लिहिलं कमी, पण त्यांचे जे पत्र वगैरे असायचे त्यात ती साहित्यिकता दिसून यायची. आणि मला सांगायला आवडेल की त्यांनी जे पुस्तक आणले ते तर मी वाचलेच होते, लहानपणापासून आम्ही वाचत राहिलो. पण वि स खांडेकरांची ययाती त्यांनी मला मुद्दाम भेट म्हणून दिली होती. वा. आणखीन हे विनोबा भावेंचे पुस्तकं त्यांनी मला भेट म्हणून दिले होते. तर तो संस्काराचा जो वसा आहे तो असा चालत राहिला. आणि ती जी एक कविता 1963 प्रसिद्ध झाली, त्यामुळे माझ्या बालमनाला जो आहे तो उत्साह मिळाला. यानंतर मला आणखीन एक नाव घ्यायचं आहे. मोरेण्यामध्ये हिंदीचे एक प्रसिद्ध साहित्यकार होते, त्यांचं नाव होतं मनमोहन कुमार तमन्ना. या मनमोहन कुमार तमन्नाजींचा लहान भाऊ जो होता तो माझ्या वर्गातच होता, म्हणून आम्ही चांगले मित्र होतो आणि यायचे जायचे घरी. आणि जेव्हा माझी ही कविता प्रसिद्ध झाली तेव्हा त्यांना माझी खूप तारीफ केली. आणि मग असं मिळून मी त्या मनमोहन कुमार तमन्नांच्या संपर्कात आलो. आता मनमोहन कुमार तमन्नाची आणखीन एक तुम्हाला जर का ओळख सांगायची असेल तर उत्तर भारतामध्ये हिंदीचे फक्त 2च असे रायटर आहे ज्यांनी डाकू समस्या, दरोडेखोरांवरती खूप लिहिलं आहे. अच्छा. त्यात एक रामकुमार भ्रमर होते आणि दुसरे हे मनमोहन कुमार तमन्ना. पण रामकुमार भ्रमरच्या कोणत्याही पुस्तकावरती, कादंबरीवरती चित्रपट बनला नाही. पण मनमोहन कुमार तमन्नाच्या एका कादंबरीवरती चित्रपट बनलेला आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे चंबल की कसम. अच्छा. त्यात राजकुमार आणि मौसमी चटर्जीने काम केलं. अरे वा. आणखीन त्यातलं एक गाणं खूप चांगलं आहे, सिमटी हुई जुल्फे फिरसे न बिखर जाए. खूप छान गाणं आहे ते, खूपच गोड गाणं आहे ते. तर त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. आता तेव्हा त्या काळामध्ये मोरेण्याला कवी संमेलन वगैरे व्हायचे, खूप अफाट गर्दी असायची, आजकालसारखं नसायचं. आणि 3-3, 4-4 वाजेपर्यंत रात्री ते कवी संमेलन चालायचे. मग कौतुक म्हणून त्यांनी मग मुलाला ये बच्चा भी अच्छा कविता करता है, मग ते नीरज नीरज समोर काढलंय मी, त्यानंतर काका हातरसी, हे लोक असे यायचे. आणि असं म्हणून आमच्या त्यांचे 3-4 वर्ष संपर्क राहिले. त्यानंतर मग आम्ही मोरेना सोडलो, मग शिवपुरीला आलो. पण या सुमारास साहित्याचं बीज माझ्या अंकुरित झालेलं. वा. तुम्ही जो उल्लेख केला आता गाण्याचा, तुम्ही आता ग्वाल्हेर घराण्याचे असल्यामुळे मी पण ग्वाल्हेरचा आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे जन्मात असं म्हणतात ना की मुलगा जन्माला येतो त्यामुळे तो स्वरामध्येच रडतो, तरी स्वरामध्ये रडतो. आणि त्या साहित्याच्या लेखणीमध्ये जो सुगंध असतो संगीताचा, तो तुम्हाला आत्मजात म्हणजे लावलेला असलाय. म्हणजे मग पूर्ण घराण्यांमध्ये तुमच्याकडे प्रेरणास्त्रोत तुमचा कोण राहिला? माझे वडील. अच्छा. माझे वडील. आणखीन मला एक आवर्जून सांगायचं आहे की माझ्या आजोळी, माझे पणजोबा सखारामपंत नाशिककर, म्हणजे त्या कादंबरीमध्ये सुद्धा उल्लेख आहे. तर त्यांचं ग्वाल्हेर संस्थानिक आम्ही शिंदेशाहीमध्ये खूप उठबस होती, खूप वर्चस्व होतं. तुमच्या शेजारी राहणारे मुळे साहेब सरदार शिक्षा मंत्री होते तेव्हा त्या काळामध्ये. तर भास्कर रामचंद्र तांबे यांची 61 साजरी झाली होती ग्वाल्हेरला, खूप मोठ्या प्रमाणात. त्यात जे देवासचे संस्थानिक होते पवार, ते स्वागताध्यक्ष होते. आणि ग्वाल्हेरचे शिंदे त्यांनी अध्यक्षता केली होती. आणि ह्या प्रत्यर्थ त्यांची 61 झालीच तांब्यांची. 1933ची गोष्ट आहे. एक पुस्तक तांब्यांवरती प्रकाशित झालेलं आहे, तांबे व्यक्तित्व आणि कला. अच्छा. या पुस्तकामध्ये, ते माझ्याजवळ पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या अगदी वि स खांडेकरांचा सुद्धा लेख आहे त्या पुस्तकामध्ये. चांगलं दिल आहे त्याच्यामध्ये. आणि 70 पानाची प्रस्तावना आहे. आणि आधी प्रस्तावनामध्ये तांब्यांचं जे काही घरगुती गोष्टी होत्या त्यांचा उल्लेख आहे. आणि नंतर जे त्यांच्या समग्र साहित्यावरती समीक्षात्मक लेख आहेत. असं हे जे पुस्तक प्रकाशित झालं, त्यात जे प्रकाशनासाठी जे मंडळ बनलं होतं त्यात सखारामपंत नाशिककर एक होते.
आणि लहानपणी आम्ही ते बरीच पुस्तकं तिथे पाहिलेली होती वरती खांड. असं ते साहित्य बसा तो सुद्धा त्यांची सुद्धा आवड होती सकाळ पंतांची, हे मला सांगायचं आहे. आणि आज तर तांब्यांचं खूप नाव आहे. तुम्ही बघता आहात की एक अशी कहावत आहे हिंदी में, देखा सीख्या परख्या, असं ज्याला वरदान मिळतं. म्हणजे तो आता मी गाण्यामध्ये असल्यामुळे घराणे पाहतो, मोठे मोठे गायकांचं गाणं मला ऐकायला मिळालं आहे आणि त्या सगळ्यांच्या आठवणींमुळे आमचं स्वतःचं गाणं जे काही थोडंफार चांगलं आहे ते त्यांच्या आठवणींचा सगळा ठेवा आहे. असंच श्रीरंगराव साहेबांचं म्हणणं हेच पडलं आहे की त्यांनी मोठ्या मोठ्या लोकांना ऐकलं आहे त्या काळामध्ये, त्याच्यामुळे त्यांच्या मनावर जो परिणाम झाला आहे तो त्यांच्या लेखणीतून नंतर आणखीन परिष्कृत होत चालला गेला आणि तो मोठ्या मोठ्यांचा सहवास त्यांना लाभला, हे आपल्याला ऐकून लक्षात येतं. आता तुम्ही कॉलेजचेच आणि गाण्याचा विषय काढला तर साहित्याबरोबर गाणंही चालतं. मला आवडेल हे सांगायला की लहानपणी आम्ही तानसेन समारोह जायचो ना. बिस्मिल्ला खानला 2 वेळा ऐकलेलं आहे, रविशंकरला ऐकलेलं आहे, गिरिजा देवींना ऐकलेलं आहे, गंगूबाई हांगलला ऐकलेलं आहे, बऱ्याच लोकांना. कारण ग्वाल्हेरला गाण्याची आवड सगळ्यांना आहे, तुम्हालाही माहिती आहे. मराठी माणूस म्हटला की गाणं आधी येतं आणि तोही वसाच आहे, तोही संस्कार आहे साहित्याचे. तर आता आपण येऊ की तुमची पहिली प्रकाशित रचना कोणची आहे? पहिली प्रकाशित रचना तर मी सांगितली की ती अमर साप्ताहिक म्हणून आहे मोरण्यामध्ये, ती 1963 मध्ये हिंदीमध्ये ती होती, ती आली. आता काही साहित्यिक आठवणींबद्दल आपण बोलूया. हा, साहित्यिक आठवणीबद्दल बरोबर बोलायचं. साहित्यिक आठवणीबद्दल मोरण्याची मी साहित्यिक आठवणी तुम्हाला सांगितली की आमचे मनमोहन कुमार तमन्ना यांना मी माझे गुरु मानतो. ते हिंदीचे लेखक आहे, जवळजवळ 40-50 पुस्तकं त्यांचे झालेले आणि त्यांच्यामुळे मला पुढे आलं. पण ते एक बालिश वय होतं, त्या साहित्याच्या रचना होत्या. यानंतर मग आमच्या वडिलांची बदली झाली शिवपुरीला. शिवपुरीला योगायोगाने बरीच चांगली मंडळी साहित्यिक भेटली. कारण असं असतं की ज्याला जो छंद असतो, आवड असतो, तो ती परिस्थिती शोधून घेतो, ते माणसं शोधून घेतो, असं असतं. तर योगायोगाने मोरण्याला असं झालं की माझे जे शिक्षक होते खानविलकर सर, ते मला ओळखत नव्हते. पण एक छोटीशी घटना अशी झाली की मिड टर्ममध्ये मी म्हणजे ऑक्टोबरमध्ये शिवपुरीला 10वी मध्ये ॲडमिशन घेतली आणि ॲडमिशन दिल्यानंतर शेजारी एक मुलगा बसला होता, तो काहीतरी निबंध वगैरे तयार करत होता. मी त्याला विचारलं, तो म्हणाला की निबंध स्पर्धा आहे आणि मी त्यात भाग घेतला. आता मला साहित्याची आवड होती म्हणून मी त्याला म्हटलं की मला पण स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. तो म्हणाला आता तारीख निघून गेली. आणि ते वय सुद्धा गुरमीचं होतं. मी तावातावाने प्राचार्याच्या कक्षात गेलो आणि त्यांना म्हटलं की मला सुद्धा निबंध स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. त्यांनी कल्पासून वरपर्यंत माझ्याकडे पाहिलं. कोण तू? म्हटलं माझी आजच ॲडमिशन झाली आहे. आणि तिथे ते त्यांच्यासमोर खानविलकर सर बसले होते, स्पोर्ट टीचरही होते आणि हे या सगळ्या गतिविधी पाहत होते. त्यांनी आश्चर्य वाटलं की एक मुलगा आज ॲडमिशन घेतोय आणि 10वीतला मुलगा आहे आणि म्हणतो मलाही स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. तर ते म्हणाले की आता तारीख निघून गेली. तर मी तिथे अडलो, म्हटलं मला तर आज तारीख होती आणि आजच तर मी आलोय. मग त्यांनी मला डिवचण्यासाठी प्रिन्सिपलनी काय म्हटलं, प्राचार्यांनी, की ठीक आहे तुम्हाला 2 तासाच्या आत निबंध लिहून आणून दे, मी तुझा विचार करेन. त्यांनी मला टाळण्याच्या दृष्टीने म्हटलं आणि मी 2 तासात तो निबंध लिहिला. निबंधाचा विषय काय होता की मैथिली शरण गुप्त के काव्य में नारी का महत्व. अच्छा. आता मैथिली शरण गुप्तनी राष्ट्रकवी आहे आणि त्यांनी उर्मिला, म्हणजे ते असे एक व्यक्ती आहे ज्यांनी उर्मिलाचं दुःख, लक्ष्मणाचं उर्मिलाचं दुःख लिहिलं की नारी तेरी यही कहाणी आंचल में दूध और आंखों में पाणी. आणि ते मी आणि त्याच्यामध्ये माझ्याही 2-4 कविता आणखी एड केल्या मनाने लिहून. आणि थोडंसं 2 तासाच्या ऐवजी 3 तास लागले आणि मी त्यांच्यासमोर ते 2-4 पानं जे लिहिले होते आणि ते प्रभावित झाले. त्यांनी ते खानविलकर सरांना दिलं, तेही प्रभावित झाले आणि त्यांनी मला स्पर्धेत भाग घेण्यासाठी हे केलं. आणि त्यानंतर मग खानविलकर सर तर इतके प्रभावित झाले की नाटक बसवायचं असेल,
साहित्य पत्रिका असेल, हे त्यांनी मला सगळं काम सोपवलं की, आणि मराठी माणूसही होते म्हणून त्यांना थोडी सहानुभूती होती. पण नंतर मग प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही संभागीय स्तरपर्यंत गेलो. भाषण प्रतियोगिता असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, काव्य स्पर्धा असेल, या ॲक्टिव्हिटीज माझ्या तिथे वाढल्या आणि मग ते आणखीन मजबूत, लिखाणाचं जे वेळ होतं ते आणखीन थोडं मजबूत झालं. याच सुमारास आमचा एक मित्र होता गोपाल गर्ग गंभीर, तो आज शिवपुरीचा प्रसिद्ध पत्रकार पुढे झाला. तर त्यांनी आणि आम्ही मिळून हस्तलिखित पत्रिका काढली, अर्पण नावाची. बरं. जवळजवळ ती मी 10वी 11वी 12वी 3 वर्ष काढली. आणि तो काळ असा होता 1965चा की पोस्टकार्ड चालायचे, अंतर्देशीय चालायचे. आणि वेळ असं होतं की सगळ्या मोठ्या मोठ्या हिंदी लेखकांना पत्र लिहायचे की आम्ही असं करतोय आणि तुम्ही आम्हाला कविता पाठवा. आणि मोठ्या मोठ्या हिंदीच्या लेखकांनी आपल्या कविता पोस्टकार्डवरती पाठवल्या आहे. देवराज दिनेश झाले, भवानी प्रसाद मिश्र झाले, शैलेश मटियानी झाले, ह्यासारख्या लोकांनी त्या अर्पण हस्तलिखित पत्रिकेमध्ये त्यांच्या कविता पाठवल्या. आणि तिथून मग आणखीन थोडंसं, जेव्हा इतक्या मोठ्या लोकांकडनं आपल्याला उत्साह मिळतो, प्रोत्साहन मिळतं, तर मग ते थोडंसं मजबूत सिमेंटेड होत जातं. लेखनाची जी सवय ती अशी झाली. आपण पुन्हा बघतो आहोत की खूप चांगली नीव तयार झाली असली की मग बिल्डिंग कशी छान तयार होते. तर नीव भक्कम तयार असली, जसं म्हणतो ना गाण्यामध्ये रियाज जर छान चांगल्या गुरुसमोर असले की मग तुम्ही कुठलंही गाणं गाऊन घ्या, गाण्याला कुठला फरक पडत नाही. मग नंतर असं आपण आता यांचा प्रवास बघितला. मग आपला शिवपुरीचा प्रवास केव्हा संपला आणि मग पुढे पण कुठे गेला शालेय शिक्षण नंतर? शिवपुरीच्या 12वी पास केल्यानंतर त्याच सुमारास वडिलांची बदली इंदोरला झाली. बरं. आणि मग माझं इंदोरला येणं झालं. नुकतंच 12वी पास झालो होतो. गुजराती कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली मी. सकाळचं कॉलेज होतं. आमचे एक बंधू आहे डॉक्टर मधुकर शिरढोणकर. बरं. ते इंदोरलाच होते, त्यांना दिसत नाही, दृष्टी नाही, आणि ते अंधशाळा चालवायचे. तर त्यांच्याबरोबर मी राहू लागलो. अच्छा. आणि हा विचार केला की सकाळचं कॉलेज आहे, काही आपल्याला नोकरी विक्री मिळाली तर आपल्याला त्याला आपण पॉकेट एक्सपेन्स म्हणतो. कारण तो काळ असा होता की वडिलांकडनं पैसे मागणं म्हणजे ते बसतच नव्हतं तत्वांमध्ये कुठेही, आणि तेही द्यायचे नाही जास्ती. म्हणून मी आमच्या बंधूंना सांगितलं की मला असा काही छोटा मोठा जॉब मिळाला तर. त्यांनी मला बाबू लाभचंद छजलानी जवळ पाठवलं. बाबू लाभचंद छजलानी म्हणजे नई दुनियाचे पितृपुरुष आहे. आणि तेव्हा तिकडे जावरा कंपाऊंडमध्ये, जिथे आजकाल दवा बाजार आहे त्याच्या समोरची बाजू पूर्ण, तिथे नई दुनियाचं कंपोजिंग सेक्शन होतं. कंपोजिंग ते हाताने करावं लागायचं. मी त्यांच्याजवळ गेलो आणि बंधूंचा निरोप सांगितला. त्यांनी लहान खालपासून वरपर्यंत पाहिलं आणि किती शिकला आहे म्हटलं. मी तर नुकताच 11-12वी करून आलो आहे, मला सध्या तर काहीच येत नाही. मग ते म्हणाले की आमच्याकडे तर कंपोजिंग होतं, मग प्रिंटिंग होतं हाताने, सगळं आजकाल सगळं हाताने काम आहे आणि रोजचा पेपर रोज सकाळी द्यावा लागतो, मग तू कसं करणार? म्हटलं मी शिकेन. म्हणजे कंपोजिंग शिकायला 3 महिने लागतात. म्हटलं मेहनत लागतील तर तुम्ही पहा, पण मी नक्की शिकेन, प्रिंटिंगही शिकेन. मग ते म्हणाले, त्यांनी थट्टा केली की तू असं कर, 3 महिने आम्हाला 50 रुपये महिना दे. अच्छा, उलटा. आणि कंपोजिंग शिकल्यावरती आम्ही तुला 100 रुपये महिना देऊ. मी त्यांना म्हटलं ते शक्य नाही, मीच नोकरी मागायला आलोय. ते म्हणाले की आमचा माणूस तुला शिकवेल, मग त्याचा पगार आम्हाला द्यावा लागेल की नाही, त्याचा वेळ जाईल. मग त्यांच्या असं लक्षात आलं की मी लिहितो, कारण मी त्यांना सगळं सांगितलं होतं मुरण्याचं, शिवपुरीचं. ते म्हणाले बेटा असं आहे की नोकरी तर तुला नाही देऊ शकत, पण तू लेख वगैरे लिही, कविता लिही, जे काही लिहिशील ते आम्ही प्रसिद्ध करू. आणि तेव्हा नई दुनिया जे आहे ते फक्त 4 पानाचा छोटासा असा साधारण पेपर चालायचा. आणि असं करून त्यांनी मला पहिल्यांदा संधी दिली. मी त्यांचा आभारी आहे आणि कायम ऋणी राहीन.
बाबू लाभचंदजी छजलानीचा. आणि त्यानंतर मग इंदोरला माझं वर्चस्व झालं. तेव्हा नई दुनियामध्ये जवळजवळ 45 लेख, कविता, कथा हे सगळं झालं. आणि आवर्जून मला सांगायचं आहे की नई दुनियाच्या इतिहासात आजच्या तारखेपर्यंत मी एकटा असा लेखक आहे त्याचे पूर्ण 8 कॉलमचं एक कथा आणि आतमध्ये माझा एक लेख असं एकाच नावाने 2 रचना अच्छा. प्रसिद्ध झालेल्या आहे. आणि ती कथा माझी मोठी होती. पूर्ण आधी काय होतं, दर सोमवारी ते साहित्य द्यायचे आणि पान नंबर 2 वर द्यायचे पूर्ण. तर ती पूर्ण कथा माझी. आणि नैदुनियामध्ये दत्तात्रय सरमंडल म्हणून होते, शरद जोशी होते, राहुल बारपुते होते, विष्णू चिंचालकर होते. या सगळ्यांची मला साथ मिळाली. एक पोरगा पुढे यावा अशी सगळ्यांची इच्छा होती. आणि ह्या सगळ्या साहित्यांनी मला मदत केली. त्यानंतर मग इंदोरहून आरती निघत होतो, त्यात माझ्या रचना आल्या. आग्र्याहून नोकझोक निघत होतो, त्यात माझ्या रचना आल्या. आणखीनच सांगायचं पुढे तर तेव्हा कॉलेजमध्ये असताना मी मराठीचे पुष्कळ अनुवाद केले हिंदीमध्ये. बरं. त्यात विया बुवा फार प्रसिद्ध नाव, यदुनाथ थत्ते फार प्रसिद्ध नाव, इंद्राणी सावकार फार प्रसिद्ध नाव, रमेश मंत्री, या सगळ्यांचे मी हिंदीत अनुवाद केले आणि ते प्रसिद्ध झाले. हा असा माझा इंदोरपर्यंतचा साहित्यिक प्रवास, ज्याला आपण म्हणू भाग 1. कारण नंतर पुन्हा आमची फिरती नोकरीमुळे सुरू होती. हा असा इंदोरचा 71 पर्यंतचा प्रवास होता. या सुमारास रेडिओवरती नाटकं आले. आणि मला सांगायला आणखीन आवडेल की शरद जोशींनी मला भोपाळ आकाशवाणीवरती नेऊन माझं एक नाटक होतं डेथ लिव्ह, ते हवा महलमध्ये 8 वेळा आलेलं तेव्हा. आणि शरद जोशींची मला खूप मदत झाली. मी त्यांचाही ऋणी राहीन. जसं की मी तुम्हाला सांगितलं की सरस्वती देवीने ज्यांना कडेवर घेतलं आणि ज्या जन्म झालेल्या मुलाला पहिल्या दिवशीपासूनच जगायची उमेद नसताना सुद्धा सरस्वतीने आपलं कसं मोठं केलं आणि त्याच्याकडून काय काय कामं करून घ्यायचे होते म्हणून ईश्वरीय निष्ठेचा चमत्कार आपण पाहत आहोत. पुढच्या भागात मी तुम्हाला त्या सगळ्या आठवणींकडे आता नेत आहे. आता आपण शिरडोणकर साहेबांच्या साहित्यिक प्रवासाकडे येत आहोत. मला जी आत्ता लेटेस्ट त्यांची कादंबरी वाचायला मिळाली, मी होतो मी नव्हतो, या कादंबरीबद्दल मी आत्ता त्यांच्याशी चर्चा करणार आहे. शिरडोणकर साहेब, संक्षिप्तमध्ये याचं कथानक मी तर वाचलं आहे, पण आमच्या श्रोत्यांना तुम्ही सांगा संक्षिप्तमध्ये काय कथानक काय? जरूर जरूर. मी सगळ्यात आधी हा कव्हर दाखवतो माझ्या कादंबरीचा, मी होतो मी नव्हतो. ही कादंबरी ही जी दुसरी आवृत्ती आहे आणि अनघा प्रकाशन ठाण्याने प्रकाशित केलेली आहे. आणि ह्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाच्या शासनमान्य यादीमध्ये स्थान मिळालेलं आहे. आता ही कादंबरी आपण जर कथानक विचारता तर खरं सांगायचं तर ही माझी एक प्रकारे आत्मकथा आहे. की लहान वयामध्ये आई जाते आणि वडिलांकडच्याही परिस्थिती अशी नसते आणि मग त्या लहान मुलाच्या आयुष्याची फरफट होते. त्याच्या 10 वर्षाच्या आयुष्यापर्यंतचं हे कथानक आहे, पुढे नाही. पण ते असताना सुद्धा हे म्हणजे ही कादंबरी जी आहे ती बाल कादंबरी नाही आहे, लहान मुलांसाठी नाही आहे. ही कादंबरी मोठ्यांची आहे. मोठ्यांची याच्याकरता आहे की त्या 10 वर्षाच्या वाटचालीमध्ये त्या लहान मुलाच्या आयुष्यामध्ये जेवढे लोक येतात, 10-12 पात्र येतात, त्यांच्या आपल्या वेगळ्या वेदना आहे, वेगळी परिस्थिती आहे, वेगळे दुःख आहे आणि ही त्या लोकांची कथा आहे. म्हणजे आपण याला म्हणू शकतो की ही कादंबरी जी आहे ती शृंखलात्मक कथांची कादंबरी आहे. बरं. याच्यात एक कथा आहे. आई वारली, त्यानंतर मग त्या मुलाचा सांभाळ आहे. तो त्याचं वय किती आहे मुलाचं आई वारली तेव्हा? 1 दिवसाचा किंवा 2 दिवसाचा. हो.
बाळणपणात आई गेली असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर मग त्याला जे आजूबाजूचे लोक सांभाळतात, मग वडिलांकडचे लोक विचारत नाही, येऊ शकत नाही, त्यांची परिस्थिती वेगळी असते. आणि मग हा वयाच्या 8व्या वर्षापर्यंत आपल्या वडिलांना भेटू शकला नाही. हे कथानक आहे. आणि ज्यांच्याबरोबर आजोळी तो राहतोय त्यांच्या वेगळ्या समस्या आहे, त्यांचे वाद आहे. त्या वादामध्ये ह्या मुलाचं काय स्थान आहे, वडिलांच्या घरी सुद्धा जे वाद आहे, जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये ह्याचं काय स्थान आहे, या सगळ्यांचा जो आढावा आहे तो या कादंबरीत घेतलेला आहे. आणि परिस्थिती काय असते, परिस्थितीजन्य स्थितीमध्ये माणूस कसा मोठा होतो, त्याच्यावरती काय संस्कार होतात, हे सगळं या कादंबरीचं कथानक आहे. आणि एवढं असून सुद्धा त्या मुलावरती संस्कार घडवणारे कोण लोक आहे आणि कोणी त्यांच्यावरती संस्कार घडवले, जेणेकरून आज मी साहित्यकार झालो, एवढं माझं वय झालं, हा सगळा कथानक त्याच्यात आहे. आणि आणखीन पुढे आपण जर का वाढू, कारण की पुष्कळ असं म्हणतात लोक की ही कादंबरी मुलांची आहे, लहान मुलांची आहे. तर तुम्ही बोलला की लहान मुलांची नाही आहे, लहान मुलाची आहे. लहान मुलाची गोष्ट आहे, पण कादंबरी बाल कादंबरी नाही आहे. बालकथानक बालनायक आहे आणि बालनायक मोठ्यांमध्ये वावरतोय. मुद्दा काय आहे की बालनायक जो आहे तो मोठ्यांमध्ये वावरतोय. आणि मग मोठ्यांमध्ये वावरत असताना तो प्रत्येक परिस्थितीचा आढावा घेतोय. आता काय, आता काय, आता काय, आता काय, आता मी काय करू, आता मी काय करू. आणि मी पाहिलं की तुम्ही जन्म घ्यायच्या आधीपासून तुम्ही एक पात्र झालाय त्या कादंबरीचे. हो. आणि तुम्ही त्याची इमॅजिनेशन त्याला तयार केली, म्हणजे काल्पनिक सगळे पात्र आधी स्वतः हो केले त्याच्यात. आणि जसं की मी तुम्हाला सुरुवातच आपण केली आपल्या साक्षात्काराची की मी रामाची स्तुती गायली की ह्यांचं आजोळी राम हे दैवत आहे, रामाचं मंदिर आहे. आणि जरी हे खूप लहान असले तरी यांना रामाने मोठं केलेलं आणि रामाचं लक्ष यांच्याकडे होतं. आणि आज आपण 74-75 वर्षाचं वय झालेले शिरोडकर साहेब पाहतात आहे. तर पहिल्या दिवसापासून यांना जी कृपा लाभली, ईश्वरीय निष्ठा ज्याला म्हणतात किंवा सकारात्मक ऊर्जा ज्याला आजच्या भाषेत आपण म्हणतो, तर त्याची अनुभूती आपण या कार्यक्रमामध्ये कादंबरी वाचताना घेत जातो प्रत्येक पानापानावर. आईच्या गर्भापासून ही कादंबरी ह्याच्याकरता सुरू केली की ते कथानक आईच्या मृत्यूपासून सुरू होतं. एक तर हे झालं. दुसरं, माझ्या मनामध्ये अभिमन्यूची कल्पना होती. अभिमन्यूने गर्भामध्ये शिकला, मग आपण गर्भात नाही बोलू शकत का. आणि आजकाल तर विज्ञान सुद्धा म्हणतं की 3 महिन्याचा 4 महिन्याचं जे गर्भ असतं त्याचं जे मस्तिष्क आहे, जे ब्रेन आहे, ते कम्प्लीट डेव्हलप्ड असतं जेवढं की मोठ्या माणसाचं असतं. तर हाच विचार माझ्या मनात आला होता. आणि मी होतो आणि मी नव्हतो, या 2 गोष्टी आहेत. कारण माझा बालनायक जो आहे तो लहान आहे, त्याचं अस्तित्व असं विशेष नाही आहे आणि मोठ्यांकरता नाही आहे. आणि तो सगळ्या घटनांचा साक्षीदार आहे, पण तो त्या घटनांचा करता नाही आहे. तो त्या घटनांमध्ये परिणाम पाहतोय, त्याच्याशी संबंधित आहे त्या घटना, पण तो त्याच्यावरती निर्णय नाही घेऊ शकत. तो काही त्याच्यावरती कार्य नाही करू शकत. स्वतःहून विचार करू शकतो नुसता, पण ते ऍक्शन ज्याला आपण म्हणतो त्याच्या हातात काही नाही, त्याच्या हातात काही नाही. म्हणून तो मी नव्हतो, मी होतो, म्हणून हा मुद्दा आहे. आणि त्याचं कादंबरीचं वैशिष्ट्य असं की ज्येष्ठ साहित्यकार, कादंबरीकार भारत सासणे यांनी याची प्रस्तावना लिहिली आहे. आणि त्यांनी त्याच्या निवेदन शैलीची एक अशी त्याच्याबद्दल तारीफ केली आहे की हे एक नाविन्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी त्यांच्या हातात आली. तर त्याच्याबद्दल आपण जरूर 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 भारत सासणे फार मोठे कादंबरीकार आहे, साहित्यिक आहे. जवळजवळ 50पेक्षा जास्त कादंबऱ्या त्यांच्या झालेल्या आहेत. आणि IAS ऑफिसर आहे, कलेक्टर, कमिशनर वगैरे राहून चुकलेले आहे. आणि गोपीनाथ मुंडेंचे ते PI होते महाराष्ट्रात, बीडमध्ये होते कमिशनर वगैरे. इतकं मोठं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. आणि त्यांनी याची प्रस्तावना लिहिली आहे. आणि त्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की ही निवेदनाची जी शैली आहे ती अद्भुत आहे, श्रेष्ठ आहे आणि अशी कधी पाहण्यात आलेली नाही. आता ह्याच्यावरती मला थोडंसं असं सांगायचं आहे की जसं मी आधी सांगितलं की हा बालनायक आहे आणि संवाद दुसरे करतात.
जे दोघं मोठे माणसं आपसात बोलतात आहे ते या मुलाबद्दल बोलतात आहे. मुलगा स्वतःबद्दल बोलत नाही आहे. म्हणून मग ही निवेदन शैली की तो मुलगा तिथे उपस्थित आहे आणि त्याच्यासमोर दोन लोक बोलतात आहे, म्हणून असं कथानक पुढे वाढतं. आणि बालनायक असल्याने लहान पोर असल्याने तो बोलू शकत नाही, तो विचार करू शकत नाही. मोठे त्याच्याबद्दल बोलतात आहे, त्याच्या संदर्भात बोलतात आहे, म्हणून ही हळूहळू कथा पुढे वाढते, त्या संवादामुळे पुढे वाढते. म्हणून ते निवेदनात्मक शैली याच्याकरता मी घेतली. बरं, पण कधी कधी साहित्यात मुख्य म्हणजे कधी पूर्ण काल्पनिक पण नसतं आणि पूर्ण वास्तविक पण नसतं. पण ही कथानक वाचताना असं वाटतं की कुठे काल्पनिक आहे तर नाही, कारण की इतकी ती काल्पनिक वाटते पण ती वास्तविकतेच्या किती जवळ आहे. हा, ही खरी तर एक गंमत आहे. हां, काय असतं की आता खरं सांगायचं तर ही माझी आत्मकथा आहे. आणि माझा असा विश्वास आहे की जगात कोणाचीही आत्मकथा 100% खरी नसते. अगदी मोठ्या मोठ्या माणसांची तुम्ही घ्या, कोणी आत्मकथा जे सांगायचं असतं ते सांगतात, जे नाही सांगायचं ते नाही सांगत. मग माझ्यासमोर हा प्रश्न होता की जेव्हा आपण ही कथा आत्मकथा आहे आणि आत्मकथा लिहितोय तर 10 वर्षापर्यंत जो वय असतं त्याला आपण बालिश म्हणतो. आणि बालिश वयाच्या चुका जे ते समाज क्षमा करतात. म्हणून मग मी कथानक घेताना हा असा विचार केला की वास्तविकताला थोडेसे कल्पनाचे कंगोरे असायला हवे, झालर असायला हवे, ज्यांच्यामुळे त्याची सुंदरता वाढेल. आणि याच्यामध्ये वाचणाऱ्यावरती सोडलंय की त्यांनी हा एक अंदाज लावावा की किती टक्के काल्पनिकता आहे आणि किती टक्के वास्तविकता आहे. आणि जगामध्ये वास्तविक असं काही नसतं, काल्पनिक असं काही नसतं. ते साहित्य जे ते मिश्रित साहित्य असतं. आणि त्यामुळे आता तसं या कादंबरीमध्ये मी गर्भापासून सुरू केलं आईच्या, आणि 4-5 वर्षाचा काळ असा असतो की पोरांना आठवत नाही पुढे. मग मला त्या आमच्या वेळेसचे जे मोठे माणसं होते, घरातल्या मोठ्या बायका होत्या, त्यांच्या तोंडून जे ऐकलं किंवा त्यांना जे विचारलं ते मी याच्यात लिहिलेलं आहे. आणखीन एकच गोष्टीची मला खंत आहे की ह्या कादंबरीची कल्पना माझ्या डोक्यात फार उशिरा आली. त्यामुळे काय झालं की बरेच लोक वरती गेले, त्यांना मी वस्तुस्थिती विचारूनही पाहिलं. आणि जेवढे हयात होते, ज्या लोकांना मी विचारलं, ज्या लोकांच्या तोंडून ऐकलं, तो मी याच्यात घेतलेला आहे. पण ही कादंबरी वाचताना विशेषकर जे लोक ग्वाल्हेरचे राहणारे त्यांना तसं वाटतं की आपण जिवंत पिक्चर पाहतोय, एखादा चित्रपट पाहतोय असं मला बऱ्याच लोकांनी म्हटलं. तर त्याच्यामुळे तांगा आला आणि मग तांग्यात ते रामाचार्य बसले, तर त्यांना ही कादंबरी असं वाटतं की आपल्या समोरच ही चालून राहिलेली काहीतरी घटनाक्रम आहे. त्याच्यामुळे ही कादंबरी पुन्हा पुन्हा कोणतंही पान उघडून वाचा तरी त्याच्यात जो एक रस येतोय तर त्याचा काही मजा वेगळा आहे. आणि मला याच्याकरता हे सांगायचं आहे की ग्वाल्हेरच्याच लोकांना काय, याच्यात उज्जैनचं वर्णन आहे, याच्यात बऱ्हाणपूरचं वर्णन आहे, याच्यात पथरियाचं वर्णन आहे. आणि ही कादंबरी मी सुमन धर्माधिकाऱ्यांनी वाचायला दिली होती. अच्छा. त्या मला म्हणाला की माझ्यासमोर उज्जैन उभं केलंस तू, ही मोठी पावती आहे. आणि मला याच्याकरता सांगायचं आहे की काल्पनिक कंगोरे असले तरी सगळ्या घटना वास्तविक आहे. आणि म्हणून लोकांच्या डोळ्यासमोर वास्तविकता येते, उभी राहते. त्या कल्पना थोड्या बहुत असतील पण घटना वास्तविक आहे. त्यामुळे अरे मी तुम्हाला सांगू, मी जेव्हा ही वाचायला घेतली कादंबरी तर म्हणजे संवेदनशील मनाला ही कादंबरी खूप भिंडारी आहे. आणखीन नव्या पिढीसाठी ही एक खूप मोठी ठेव होऊ शकते. तर याच्यात काय आपलं म्हणणं आहे? याच्यात ज्या घटना आहे त्या घटना शृंखलाबद्ध जोडल्या गेलेल्या आहे. एका घटनेचा संबंध दुसऱ्या घटनेशी आहे. 70-75 वर्षाचा काळ जो आहे तो कसा होता हे नवीन पिढीला कळावं. आणि तो काळ म्हणजे वाडवडिलांचा दरारा असायचा, शिव्याशाप असायच्या, मारपीट असायची, पैशांची टंचाई असायची, कमावणारा एक, खाणारे 100 असायचे.
आणि जर का आपण संयुक्त कुटुंबाचा विचार केला तर 1-2 विधवा बहिणी असायच्या, आत्या असायच्या, 1-2 अविवाहित, एखाद वेडा सुद्धा नक्की असायचा प्रत्येक घरामध्ये. तर असा सगळा जो आपण ज्याला म्हणतो देखावा होता, म्हणजे देखावा नाही म्हणणार आपण, माहोल ज्याला म्हणतो हिंदीमध्ये, त्यामुळे या कादंबरीमध्ये आणखीन लोकांना रस वाढला. आणि प्रत्येकाची कथा वेगळी आहे. हे जेवढे याच्यात पात्र आहे ते या लहान पोराशी जुळले गेले, पण प्रत्येकाची कथा वेगळी आहे. जसं आमच्या वडिलांचं याच्यात वर्णन केलेलं आहे, आता जाहीरच केलं आहे की माझी कादंबरी आहे, तर त्यावेळेस अशी एक कल्पना असायची की बायको मेली, मुलगा एवढा लहान, तर स्वाभाविक आहे असं वाटतं की माझी बायको मेली, तर मुलापासून मन विरक्त होणं हे स्वाभाविक आहे. आणि अशा परिस्थितीत त्या काळामध्ये घरच्या मोठ्यांनी जोर द्यायचा की तू दुसरं लग्न, ते स्वाभाविक आहे. दुसऱ्या लग्नाची परिस्थिती, तिचं लग्न आधी कोणाची होणार होतं म्हणून ती सोडून चालली गेली, हे स्वाभाविक आहे. काल्पनिक याच्यात काही नाही आहे, स्वाभाविक आहे. आणि गंमत काय की कथा कशी होती की आमच्या वडिलांना जिच्याशी लग्न करायचं होतं तिच्याशी ते लग्न करू शकले नाही, कारण घरच्यांनी आपलं स्वतःहून ठरवून टाकलं लग्न. मग ते तिसरं लग्न वडिलांचं तेव्हा झालं. आणि ह्या जो काळामध्ये गेला 8-10 वर्षाचा, तेव्हा आमच्या ज्या तिसऱ्या आईची मानसिक परिस्थिती फार खालावलेली होती. ते स्वाभाविक आहे सगळं. माझं काय म्हणणं आहे की ह्या ज्या सगळ्या घटना झाल्या आणि सगळ्या घटनांमध्ये जे पात्र दुखावले गेले, तर आपण कोणाबद्दल पूर्वाग्रह नाही ठेवू शकत की यांनी असं का केलं माझ्याबरोबर, त्यांनी असं का केलं माझ्याबरोबर, माझी काय चूक, माझी आई मेली तर माझी काही चूक आहे का, माझे वडील मला नाही घेऊन गेले तर माझी काही चूक आहे का, असं नाही. परिस्थिती असते आणि परिस्थितीजन्य घटना असतात. त्या घटनांवरती आपण फक्त प्रतिसाद द्यायचा असतो आणि पूर्वाग्रह माझा कोणाबद्दल नाही. ज्या घटना होत्या त्या वास्तविक रूपात लिहिल्या गेल्या. इथे मला पुन्हा एक गोष्ट सांगायची वाटते की आपण असं पाहतो की समाजात सामान्यतः जेव्हा ज्याचा छळ होतो तर त्या छळाचा परिणाम ते अतिरेकी निघतात किंवा आतंकवादी बनतात किंवा वेगळ्या मार्गाला जातात. पण असं साहित्याच्या क्षेत्रात किंवा आध्यात्मिक क्षेत्रात पाहायला आपल्याला मिळालं की संत ज्ञानेश्वरचे 4 भाऊ, ज्यांना समाजांनी साधी मुंजसुद्धा होऊ दिली नाही, आणखी इतका छळ केला, पण त्या 4 भावांपैकी एक सुद्धा अतिरेकी झाला नाही. आणि तेव्हा म्हणजे त्याला दुरितांचे तिमिरे जावो, विश्वास धर्म सूर्य पाहो, आणि असं लिहिणारा ज्ञानेश्वर, तो ईश्वराची कृपाच त्याला लागते की त्याला हातून काही मोठे कामं व्हायचे असतात. तर जसं शिरोडकर साहेबांचं मत राहिलं की त्यांनी एकदा सुद्धा असं नाही म्हटलं की असं का झालं, त्यांनी त्याच्याबद्दल एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला की जे झालं त्याच्याबद्दल ते नियतीचा खेळ होता आणि त्यांची मानसिकता त्यांनी समजून घेतली. ही एक खूप मोठी या या कादंबरीबद्दल बोलणं झालं. असं याचं मोठं कारण काय की या कादंबरीमध्ये जेवढेही मोठे पात्र माझ्या आयुष्यात आले ते सगळे चांगल्या संस्कारांचे होते. आणि परिस्थिती कशी असो त्यांनी माझ्यावरती ते संस्कार घडवले. आणि सगळ्यात पहिले कोण, तो माझी पणजी, म्हणजे माझ्या आईची आई, त्या रमा काकी, त्या विधवा आणि त्या जावयाकडे आश्रित होत्या, म्हणून मग त्यांनी जावयाचे उपकार फेडायचे म्हणून त्यांनी हा प्रण केला की त्या माझं संगोपन करतील. आणि त्या जातीने माझ्याकडे लहानपणापासून लक्ष द्यायच्या. मग ते रामरक्ष लहानपणापासून सगळे स्तोत्र पाठ करायच्या, रामरक्षा, भीमरूपी, हे अजूनही मला पाठ आहे यामध्ये. तर त्यांचेच ते संस्कार आहे आणि त्या प्रत्येक गोष्ट समजावून सांगायच्या. आज आपण मॉडर्न जगामध्ये राहतो, आधुनिक जगात. आजकाल जसं शाळांमध्ये सांगतात की पोरांना मारायचं नाही, पोरांना रागवायचं नाही, पोरांना नुसतं समजवायचं. ती पद्धत तेव्हा त्या आमच्या पणजीनी प्रत्येक गोष्ट मला समजावून सांगायची. चाइल्ड सायकोलॉजी ज्याला चाइल्ड सायकोलॉजी म्हणतात. आणि हा उपन्यास, कादंबरी जी आहे ती चाइल्ड सायकोलॉजीचीच आहे. ते ती मला समजवायची, सारखी समजवायची. त्यानंतर माझे आजोबा म्हणजे आईचे वडील, ते खूप कठोर होते, ते खूप मारायचे आणि त्यांनी मला खूप मारलं. पण ते होत असताना ते प्रामाणिक होते. प्रामाणिक म्हणजे असे होते की
2 घटना मला आवर्जून सांगायच्या की मी 6वीत असताना ते गणिताचेच मास्तर होते आणि अर्धवार्षिक परीक्षेच्या त्या वह्या तपासत होते आणि मी खाट्यावर झोपलो होतो आणि ते खाट्यावरती बसले वह्या तपासत होते. त्यांनी मला मारायला सुरुवात केली. अच्छा. सामायिक परीक्षेमध्ये आणि मारलं. हे चूक केलं ते चूक केलं मनसोक्त मारलं. तिथे आधी काही लिमिट नव्हती मारायची. जसे आजकाल पोलीस मारतात तसे ते मारायचे. छडी बाजे छमछम. छडी बाजे छमछम. आणि मग मला समजलं की हे ना काय झालं. आणि मग नंतर त्यांनी माझी वही दाखवली. मारून सुद्धा त्यांनी मला फेलच केलं. असं नाही की पास केलं. इतके प्रामाणिक होते. अरे वा. इतके प्रामाणिक होते. आणि दुसरं उदाहरण तर हे तर उदाहरण कादंबरीत नाही दिलंय, पण दुसरं उदाहरण मी कादंबरीत दिलेलं आहे की मी माझ्या पणजीचे 5 रुपये घेतले होते अलमारीतनं. त्यांना ते सहन नाही झालं आजोबांना. आणि त्यांनी मला जनगण शाळेत पूर्ण प्राथमिक जे 20-25 वर्ग होते त्या प्रत्येक वर्गात ते मला घेऊन गेले. तिथे त्या वर्गात त्यांनी सांगितलं की यांनी 5 रुपये सोडले. मी फक्त एकाच वर्गाचा उल्लेख कादंबरीत केला आहे कारण मला त्यांना विलन बनवायचं नाही आहे. ह्या कादंबरीतला कोणताही पात्र जो आहे तो खलनायक नाही आहे. माझ्या आयुष्यातला महत्वाचा हिस्सा आहे. महानायक आहे तो. महानायक आहे. ते सगळे महानायक आहे. म्हणून मी त्यांना खलनायक बनवू चाहत नव्हतो. म्हणून मी त्यांना फक्त एकाच वर्गात. पण वस्तुस्थिती ही होती की त्यांनी मला प्रत्येक वर्गात 1ली पासून ते 5वी पर्यंत प्रत्येक वर्गात फिरवलं होतं. सांगितलं सगळ्यांना. आणि सगळ्यांना सांगितलं या मुलांनी आजीचे 5 रुपये घेतले. तर तो एक महत्वाचा मुद्दा होता. तर हे असे संस्कार जे घडवणं फार म्हणजे कमी घरांमध्ये मिळतं. इतकं. आणि त्यांच्यावरती एक जिम्मेदारी होती की जावई काय म्हणतील. एक दडपण त्यांच्यावरती सारखं होतं की आमचे जावई काय म्हणतील, आमचे जावई काय म्हणतील. हा एक मुद्दा होता. माझं लालन पालन संगोपन सगळं आजवळीच झालं 8-10 वर्षापर्यंत तेच झालं. आणि ते प्रत्येक गोष्ट समजवायचे. अगदी म्हणजे माझी पणजी सुद्धा समजवायची. आजीचं तर स्वतःच 3 महिन्याचं मूल होतं पदरी, आईची आई. तर त्यांना समजवणं काही शक्यच नव्हतं. हा असा एकूण त्या कथानकाचा पार्ट आहे. एक नव्या विषयावर जो सध्या खूप प्रचलित झाला आहे आणि त्याच्या विषयावर यांची एक कादंबरी आहे, लघु कादंबरी. तिचं नाव आहे शुद्ध भारतीय. तर आपण अगदी संक्षिप्तमध्ये त्याच्याबद्दल काही बोला. ही माझी कादंबरी आहे शुद्ध भारतीय. ही मधुश्री प्रकाशन पुण्यातर्फे 2016 साली प्रकाशित झालेली आहे. आणि या कादंबरीचा जो विषय आहे तो परधर्मीय विवाहाशी आहे. एक दुसऱ्या धर्मांमध्ये जेव्हा संबंध बनतात तेव्हा त्याला समाजात कसा प्रतिसाद मिळतो, त्याच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांना किती अडथळे येतात आणि मग त्यांचं जगणं कसं अवघड होतं, या सगळ्या प्रसंगांवरती आणि परिस्थितीवरती मी हा विषय घेऊन कादंबरी लिहिलेली आहे. आणि वर्तमान काळामध्ये हा विषय खूप नावाजलेला आहे आणि शासनातर्फे सुद्धा या विषयासाठी वेगळे कायदे पुढे येतात आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मुलींनी भरून जाऊ नये. प्रेम करणं वेगळं आणि लग्न करणं हे वेगळं. प्रेम आणि लग्न करताना कमीत कमी मुलींनी समाजाचा विचार करावा, घरच्यांचा विचार करावा की जे आईवडील मुलींना मोठं करतात त्यांनी अशा फसवेगिरीमध्ये फसावं, याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं. म्हणून ह्या वेळेस मुलींना जास्त सावध राहण्याची गरज आहे. कारण कितीही झालं तरी मुलांचं आपण समाज काहीच बिघडवू शकत नाही. मुलांना काहीच शिक्षा नाही आहे. म्हणून मुलींनाच थोडंसं आपल्याला आवरायला हवं आणि त्यांनी या संस्कारांचं आणि आपल्या धर्माचा, आपल्या घरच्यांचा, आपल्या समाजाचा, आपल्या देशाचा सर्वांचा विचार करायला हवा.
मला असं लक्षात आलं की जेव्हा मी ही कादंबरी वाचली तर जशी तुमची पहिली कादंबरी होती त्याच जोडीतोडीची ही कादंबरी सुद्धा खूप त्याच्यात ट्विस्ट होते आणि की त्याच्यात इंटरेस्ट होत चालला गेला, जो की तुम्हाला आत्ता प्रश्न विचारले काही लोकांनी की त्याचं पुढे काय झालं, मग त्याच्याबद्दल पण थोडंसं सांगा तुम्ही. तो मुद्दा हा आहे की ही कादंबरी नायिका प्रधान आहे आणि वाचकांनी जे विचारलं की त्या नायकाचं काय झालं, मग नायकाच्या आईवडिलांचं काय झालं, मग नायकांच्या धर्माचं काय झालं, तर मला सगळ्यांना असं सांगायचं आहे की ही आपल्या हिंदू धर्मातल्या एका मुलीची कहाणी आहे. तिने स्वतःला कसं सांभाळलं, स्वतःला सांभाळत नोकरी करत मुलाला कसं मोठं, परधर्मीय मुलाला कसं मोठं केलं, कलेक्टर जो जिल्हाधिकारी झाला त्याला तिथपर्यंत आणलं आणि मुलाचा सुद्धा धर्म बदलू दिला नाही. म्हणजे आई हिंदू मुलगा मुस्लिम आणि दोघंही बरोबर शेवटपर्यंत राहिले. आणि म्हणून ह्या कादंबरीमध्ये त्याच्या वडिलांचा, नायकाचा किंवा नायकांच्या आईवडिलांचा काहीच रोल नव्हता. म्हणून ते तिथे संपूर्ण ही कथा जी आहे ती नायिकाची कथा आहे. नायिकांनी कसं संघर्ष केला त्याची आहे आणि त्यांचं आईवडिलांचं, नायकाच्या आईवडिलांचा किंवा नायकाबद्दल सांगण्याची काही गरज नव्हतीच. पण ही कादंबरी वाचताना सुद्धा अगदी पहिल्या पानाला तुम्ही घेतल्यापासून शेवटचं पान वाचस्तवर ते पुस्तक खाली ठेवत नाही, इतकी ह्या कादंबरीची ती उत्सुकता काय आहे की मराठीतले फार वयोवृद्ध एक लेखक आहेत दत्ता भोसले. हल्ली त्यांचा वय काही 92 वर्षाचा आहे. तर मी 3 दिवसाची सोलापूर जिल्ह्याच्या माढामध्ये कादंबरी कार्यशाळा झाली होती. मला असं वाटतं 2012 मध्ये. तेव्हा दत्ता भोसले, भारत सासने, रंगनाथ पाठारे, राजन खान, महेंद्र कदम आणि माढाचे आमदार बबनराव शिंदे हे सगळे तिथे माझी भेट झाली. तर दत्ता भोसलेंचं म्हणणं असं होतं की कादंबरी वाचताना वाचक जो आहे तो लेखकाचे बोट धरून पुढे चालत असतो. मग त्या लेखकाची विशेषता हीच आहे की वाचणाऱ्यालाही त्या परिस्थितीचा, घटनाचा आभास झाला पाहिजे. लेखकाने लिहिलं की मी बागेत गेलो तर वाचकालाही असं वाटलं पाहिजे की तोही बागेत गेला आहे. ही अनुभूती जेव्हा होते तेव्हाच लेखकाचं सामर्थ्य असतं आणि लेखक यशस्वी होतो. त्या दृष्टीने मी ही कादंबरी लिहिलेली आहे आणि माझ्या दोन्ही कादंबऱ्या वाचकांच्या कसोटीवरती खऱ्या उतरल्या याचं मला समाधान आहे. एकूण आपल्या किती पुस्तकं प्रकाशित झाली? एकूण हिंदी मराठीमध्ये माझे आजपर्यंत 15 पुस्तकं प्रकाशित झाले. बरं. आणि 2 पुस्तकं लगेच या महिन्यातच प्रकाशित होऊन येणार आहे. तर असे पुस्तकांची संख्या तर 17 आहे. पण आपण हे इकडे जे पाहताय ते या दिवाळी अंकांमध्ये, मासिकांमध्ये, साप्ताहिकांमध्ये माझं सगळं साहित्य प्रकाशित झालेलं आहे. बरं. आणि त्याची माहिती मी खालती देणार आहे सगळ्यांना. सर्वोत्तम मध्ये माझा जवळजवळ 15 वर्षाचा संबंध आहे. सर्वोत्तमचे संपादक अश्विन खरे यांचाही मी ऋणी राहीन, कारण त्यांनी त्यांच्या प्रत्येक अंकात माझी कथा, माझा लेख, माझी कविता गेल्या 15 वर्षात आलेली आहे. आणि पहिली कथा क्षण नावाची ती मला असं वाटतं 2005 मध्ये आलेली आहे. एकूण असं सर्वोत्तमचा उल्लेख मला करायचा आहे. यानंतर आणखीन मला उल्लेख करायचा इंदोरच्याच मासिकांचा, म्हणजे मी मराठी साप्ताहिक, ज्याचे सुभाष रानडे संपादक होते. त्या साप्ताहिकमध्ये जवळजवळ 6 वर्ष प्रत्येक आठवड्यात माझा लेख, माझी कविता किंवा कथा असा असायचा. सुरुवातीला मी जेव्हा इंदोरला आलो तेव्हा अनिल ढळबईवाले यांचाही मी ऋणी राहीन, कारण त्यांचं समाजचिंतन तेव्हा निघायचं. त्या दिवाळी अंकांमध्ये माझ्या काही रचना आल्या. एकूण असा हा सुरुवातीचा प्रवास आहे. पुढे वाढला, महाराष्ट्रातही वाढला आणि अनेक दिवाळी अंकांमध्ये माझ्या कथा, कविता
लेख असे प्रकाशित झालेले, अगदी कोल्हापूर इचलकरंजीपर्यंत हे सगळे मासिकं इथे मी याच्याच करता प्रदर्शन केलेलं आहे, जेणेकरून पाहणाऱ्यांना कळेल की माझे इतके हे मासिकं जे आहे त्यात माझा रचना आहे. हे पुस्तकांच्या व्यतिरिक्त आहे आणि आपण आता पुस्तकांवरती येऊ. आता आपल्या पुस्तकांबद्दल आपण हा नक्की नक्की नक्की. पहिलं पुस्तक म्हणा, संकलन म्हणा, हे सप्रेम नमस्कार विनंती विशेष, हे आमचं शिरढोणकर करण्याच्या 18 पिढीची वंशावळ आहे. अच्छा. की जो शिंद्यांबरोबर ग्वाल्हेरला जो आमचा पितृपुरुष आले होते त्यांच्यानंतर आजपर्यंतची वंशावळ आहे. पुढे याच्यात जसे ज्यांना कोणाला वाढवायचं असेल ते आपले वाढवू शकतात, पण या वंशावळीची मी एक विशिष्टता सांगू इच्छितो. आत्तापर्यंत मुलींना वंशावळमध्ये घेत नाही, पण 5 पिढी अगोदरपासून आम्ही मुलींना वंशावळीत घेतलेलं आहे आणि जावई सुद्धा आलेले आहे. त्याचे नंबर, फोन नंबर सगळं तुम्ही दिलं त्याच्यात? हा, फोन नंबर दिले, ब्लड ग्रुप दिलेला आहे, पत्ते दिलेले आहे. आता बराच बदल झालेला आहे याच्यात, कारण 2006चं प्रकाशन आहे, त्यानंतर बराच बदल आहे. त्यानंतर माझी जी कृती आहे ती बिन चेहऱ्याचा माणूस खास हा काव्यसंग्रह आहे. आणि हे जे बिन चेहऱ्याचा माणूस खास आहे हे भोपाळचे शिरीष साठे त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. आणि माधव साठे सगळ्यांना परिचित आहे इंदोरमध्ये. त्यांनी मराठी साहित्य सभेमध्ये बरंच काम केलेलं आहे. मध्य प्रदेश मराठी साहित्याचा इतिहास त्यांनी लिहिलेला आहे. त्यांच्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात त्यांनी माझ्या काव्यसंग्रहाची प्रस्तावना लिहिलेली आहे आणि त्यांनी मला सुरुवातीला बरंच मार्गदर्शन केलेलं आहे. त्यानंतर माझं एक जे कथासंग्रह आहे ते आजपर्यंत मराठीमध्ये असं कधीच प्रकाशित झालेलं नाही. ते पुस्तक म्हणजे कविता सांगे कथा. कविता सांगे कथा. अच्छा. या कविता सांगे कथामध्ये 12 कविता आहेत. त्या 12 कवितांच्या विषयांना घेऊन 12 कथा आहे. प्रत्येक कविताचे विषय आणि त्याची कथा, मग त्याचा विषय मग त्याची कथा, अशा 12 कविता आणि 12 कथा आहे. आणि या उपर 12 कथा आणि 12 कवितांच्यावरती संदीप राशनकरांचे 12 भावचित्र आहे प्रत्येक रचनेवरती. म्हणून हे अद्भुत आहे आणि हे असं पुस्तक महाराष्ट्रात आजपर्यंत आलेलं नाही असं सर्वांचं म्हणणं आहे. यात 12 कथा आहे. हे 2010चं प्रकाशन आहे. यानंतर मग 2012मध्ये माझी 2 पुस्तकं प्रकाशित झाली. एक हा व्यवस्थेचा ईश्वर कथासंग्रह आहे. हा याच्यात 14 कथा आहे आणि पुण्याच्या मधुश्री प्रकाशननी याला प्रकाशित केलेलं आहे. यानंतर मधुश्री प्रकाशनचंच एक प्रकाशन 2012चंही आहे, नेते पेरावे नेते उगवावे. हा ललित लेख संग्रह आहे. याच्यात निबंध आहे 24 आणि हा एक पुस्तक आहे. यानंतर 2015मध्ये फेसबुकच्या सावलीत हा काव्यसंग्रह आहे आणि या काव्यसंग्रहाची जी प्रस्तावना आहे ते 89व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी याची प्रस्तावना लिहिलेली आहे. असा एकूण हा काव्यसंग्रह आहे. यानंतर हे शुद्ध भारतीय आपण त्याच्यावरती चर्चा करून चुकलेलो आहे. हेही 2016चं प्रकाशन आहे. यानंतर विहान हा 55 कवितांचा छोटासा काव्यसंग्रह आहे. या विहान काव्यसंग्रहाबद्दल मला सांगायचं आहे की नातवाचा जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा आमच्या मुलांनी आपल्या मुलाचं नाव विहान ठेवलं आणि मी विचारलं की विहान म्हणजे काय. मग असं कळलं की विहान हा संस्कृतचा शब्द आहे की सूर्याची जी पहिली किरण पृथ्वीवर पडते तिला विहान म्हणतात. मग माझ्या मनात विचार आला की सूर्याची जी पहिली किरण पृथ्वीवर पडते
ती सूर्याची पहिली किरण पृथ्वीबद्दल काय विचार करते, काय विचार करत असेल. मग हळूहळू माझं कवी मन पुढे वाढलं आणि मग असा विचार आला की हे जे मूल जन्माला आलेलं आहे 1-2 दिवसाचं, त्याला जर का बोलायचं असेल, सांगायचं असेल, तर तो काय सांगेल, तो काय बोलेल. अच्छा, त्याच्यावर आहे. म्हणून मग ते या कवितांचा जन्म झाला. आणि जसं माझी कादंबरी तो लहान मुलगा बोलतो, तसं हा लहान मुलगा सुद्धा कविता सांगतो आणि मोठ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करतो. आणि घराघरातल्या ज्या गोष्टी आहेत त्या या कवितेमध्ये आहे. याच्यावरती आपण समग्र चर्चा केलेली आहे. मी होतो मी नव्हतो ही कादंबरी आपण आता चर्चा करून चुकलो. ही पण 2016चं प्रकाशन आहे. यानंतर 2017मध्ये हे पुस्तक माझं प्रकाशित झालं आहे, मध्य प्रदेश आणि मराठी अस्मिता. हे चपराक प्रकाशन पुण्याचं प्रकाशन आहे. यामध्ये 2016पर्यंत मध्य प्रदेशच्या मराठी माणसांनी जी चांगली कामगिरी केलेली आहे, गायक आहे, चित्रपटांमधले लोक आहेत, कलाकार आहे, लेखक आहे, कवी आहे, इतिहासज्ञ आहे, पेंटर आहे, अशा सगळ्या लोकांचे जे मध्य प्रदेशमधले मराठी माणूस आहे आणि तिथे वास्तव्य करतात आहे त्यांची माहिती आहे. आणि याच्यामध्ये हा जो पुस्तक आहे हे डाटा प्रधान असल्यामुळे ह्याच्यात डाटा बदलत राहतो. आता पुढे जेव्हा नवीन पुस्तक येईल त्यात नवीन लोकांची पण माहिती आणि जी तेव्हा राहून गेली होती ती माहिती याच्यात आपण गोळा करू आणि नंतर देणार आहे. आणि मांडके साहेब, तुम्हाला मला सांगायचं आहे, तुमचा सुद्धा उल्लेख या पुस्तकात आहे. अरे वा. हे माझे पुस्तकं सगळे झाले. यानंतर काही प्रातिनिधिक संग्रह, हा मध्य प्रदेश तील मराठी कविता, हा मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ भोपाळने प्रकाशित केला होता. हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह आहे. ह्याच्यात माझी कविता आहे, पण ह्याच्यामध्ये 100 कवी आहे. आणि जो पहिला मराठीचा आद्य कवी मध्य प्रदेशातला, मी म्हणतो मध्य प्रदेशातला, असे शिंदे, इतिहास पुरुष महाराजी शिंदे, महादजी शिंदे यांची होळी कविता जी आहे, ते नाटककारही होते, त्यांनी नाटकही लिहिलेलं आहे आणि त्यांची कविता ह्याच्यात आहे होळी. आणि अशा प्रकारे महादजी शिंदे हे मराठीचे आद्य कवी मध्य प्रदेशातले आहे असं मानलं जातं. यानंतर हे एक प्रातिनिधिक पुस्तक आहे, वाङ्मयीन ग्रंथ, हे पुण्याहून प्रकाशित झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये काय की डॉक्टर श्रीपाल सबनीसांनी जवळजवळ 100 प्रस्तावना लिहिलेल्या आहे पुस्तकांच्या. आणि त्या पुस्तकांच्या प्रस्तावनामध्ये 40 प्रस्तावना या पुस्तकात आहे. त्यातली एक प्रस्तावना माझ्या फेसबुकच्या सावलीबद्दल आहे. हे सुद्धा प्रातिनिधिक आहे. दिलीपराज प्रकाशन पुण्याने प्रकाशित केलं आहे. याच्यामध्ये मराठीच्या काही समीक्षा ज्या डॉक्टर श्रीपाल सबनीसांनी लिहिलेल्या आहे, त्यातली एक समीक्षा माझ्या साहित्यावरती पण आहे. यानंतर मी हिंदीच्या पुस्तकांकडे बघतो. माझं हिंदीचं जे पुस्तक आहे ते माझं स्वतःचं जी कादंबरी आहे, मी होतो मी नव्हतो, त्याचं हे हिंदी अनुवाद आहे, भाषांतर आहे, हे मीच केलेलं आहे आणि हे पुण्याच्या प्रकाशकांनी प्रकाशित केलेलं आहे. यानंतर दुसरं पुस्तक माझं उजास की पैरवी, हे श्री सर्वोत्तम प्रकाशननी केलेलं आहे, इंदोरहून प्रकाशित आहे, हिंदी काव्यसंग्रह. हे 1000 मुंह का रावण हिंदीचं काव्यसंग्रह आहे माझा. रवीना प्रकाशन दिल्लीने 2019 मध्ये प्रकाशित केलं आहे. क्योंकि हम जिंदा है, हे बेंगलोरहून प्रातिनिधिक हिंदी काव्यसंग्रह, यात माझी एक कविता आहे. अपराजिता, हे सुद्धा प्रातिनिधिक हिंदी काव्यसंग्रह, हे रवीना प्रकाशन दिल्लीने प्रकाशित केलेलं आहे. यामध्ये माझी कविता आहे.